नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी ही सर्वांच्या समोर सांगत असते आणि रिपोर्टरला सुद्धा म्हणते की हे बघा, माझ्या आयुष्यामध्ये जे काही झालेलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जे काही गोष्टी माझ्या घरी घडलेल्या आहेत तर त्याचा कॉलेजची काय संबंध आहे, त्या सगळ्या गोष्टी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेल्या आहे। मग तरी सुद्धा मला माझं शिक्षण आहे तर ते घेण्यापासून का अडवलं जातं, या सगळ्याचा इथे काय संबंध आहे। ती लगेच म्हणते की अगं, तुझी लायकीच नाही, तू जे काही केलेलं आहे तो खूप मोठा एक गुन्हा आहे, गुन्हा। तेव्हा मात्र आता लगेच त्या अँकर करणाऱ्या मॅडम आहे तर ते म्हणतात की हो बरोबर आहे, जर तिला अटक झाली असती तर कठोर शिक्षा झालीच असती। कामिनी मात्र अनिकाला स्टेजवर बोलवते की बाळा इथे। अनिका धावतच आता कामिनीच्या जवळ येते। अनिकाला म्हणते की सांग लवकरात लवकर, कारण हिने काय काय पाप केलेले आहे, काय काय गुन्हे केलेले आहे त्याचा एकदा पाढा वाच। आता अनिका लगेच सगळ्यांना सांगायला सुरुवात करते की एव्हरीवन, ही कमळी आहे तर ती आमच्या घरामध्ये खोटी नात बनून आली, त्या आजीची मोठी नात बनून ती आमच्या अन्नपूर्णाच्या घरी आली, जसे खोटं प्रेमाचं नाटक केलं, माझ्या आजीला फसवलं आणि केवळ हे सगळं कशासाठी केलं तर केवळ मात्र पैशासाठी तिने हे सर्व केले। जे सगळे काही पैसे आहे ते यूज केले, आजीच्या प्रत्येक गोष्टी इतकी खोटं बोलली। खरंच मुळातच ही खूप मोठी फ्रॉड आहे, इतकी मोठी फ्रॉड आहे, तिने खूप मोठा गुन्हा केलेला आहे। तर आमच्या घरी चोरी सुद्धा केली आणि मर्डर सुद्धा केलेला आहे, म्हणजे मर्डर करण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केलेला आहे। इतके मोठे गुन्हे तिने आमच्या घरात येऊन केलेले आहेत। इतक्या मोठ्या क्रिमिनलची ही मुलगी असेल आणि क्रिमिनलच आहे ही मुलगी, तेव्हा कामिनी लगेच म्हणते की हो, तुम्हाला तर आता कळालंच असेल की मुलगी किती मोठी क्रिमिनल आहे म्हणून। इतकी मोठी गुन्हे करणारी मुलगी तिला आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ठेवायचं का, तुम्ही सांगा काय करायचं। हे बघा, आतापर्यंत तिने इतके गुन्हे केले तरी सुद्धा आम्ही तिला पोलिसांमध्ये नाही दिलेलं, मग आता तुम्ही सांगा की आता हे सर्व काय समजायचं। तिने इतकी मोठी शिक्षा केली म्हणजे चूक केली, आणि इतकी मोठी शिक्षा केली असताना तिला कॉलेजमधून बाहेर काढलंच गेलं असतं। हे अन्नपूर्णा महाजन यांचं कॉलेज आहे, येथे मात्र आता खेळणाऱ्या प्रत्येक अगदी लोकांच्या भावनांशी काही विद्यार्थी खोटं वागतात, गुन्हा करतात, तर त्या खोटारड्या वागणाऱ्या गुन्हे करणाऱ्या मुलांना या कॉलेजमध्ये जागा नाही। आता कमळी मात्र शांत असते। आता निंगी म्हणते की ऋषी सर बघा ना, कमळी काहीच बोलत नाही। त्यावरती आता ऋषी म्हणतो की हो, मला सुद्धा तेच वाटतं का कमळी का बोलत नसेल। आता निंगी म्हणते की हो ना, मला खरंच खूप भीती वाटते, कारण कमळीला जर कॉलेजमधून काढून टाकले तर काय करायचं। ऋषी म्हणतो की कमळी बोल, प्लीज काहीतरी बोल। तेव्हा लगेच आता कामिनी म्हणते की म्हणजे बघा, मला तर असं वाटतं की हिच्याकडे मात्र बोलण्यासाठी काहीच राहिलेले नाही, त्यामुळे मला असं वाटतं की आता हिने जो गुन्हा केलेला आहे तिला शिक्षा तर व्हायलाच हवी। अशा गुन्हे करणाऱ्या मुलींना मात्र मी कॉलेजमध्ये नाही ठेवू शकत आणि आमचा निर्णय झालेला आहे, असे आता सगळ्यांच्या समोर कामिनी तिचं स्पष्ट मत सांगते। काही केलं तरी आता तिला कमळीला कॉलेजमधून काढायचं असतं। आता गौरी सुद्धा, पंड्या मात्र आता व्हिडिओ कॉलवर सगळं काही गौरीला दाखवत असतो। तेव्हा आता गौरीच्या जीवाचा अगदी आटापिटा सुरू असतो। कमळे काहीतरी बोल, तू शांत बसू नको, बोल ना काहीतरी। कामिनी सर्व मुलांना म्हणते की तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवत होतात आणि तुम्ही हिच्याकडून काय काय शिकणार आहात, चोऱ्या कशा करायच्या, गुन्हे कसे करायचे हे शिकणार आहात का, आरसीबीस कसं करायचं, लोकांचा विश्वासघात कसा करायचा, लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं हे तुम्ही हिच्याकडून शिकणार आहात का। हे बघा, मुलांना तुमच्या लक्षात कसं येत नाही, गोड गोड बोलून मात्र हिने मुलांना फसवलेलं आहे आणि तुम्ही जागे व्हा आणि हिच्या मात्र अशा भूलतापांना तुम्ही अजिबात बळी पडू नका। बघा आता कशी मांजरासारखी गप्प बसून आहे। त्यानंतर गौरी आता इकडे मोबाईलवर म्हणत असते की कमळे बोल, अगं बोल, ते कामिनीला उत्तर दे, कारण तुझी बाजू सत्याची आहे। मग कमळी, तू कुणालाही फसवलेले नाही, बोल ना तू कमळे। यावरती कामिनी म्हणते की कसली चर्चा आणि कसलं काय काही आहे ते सगळं तुमच्या समोर आहे, मी तर माझ्या निर्णयाशी ठाम आहे। त्यामुळे आता ही कमळी कॉलेजच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच, आणि हे सगळं होण्या अगोदर मात्र हे जे काही घडलेलं आहे तर आता मात्र मला कुठेतरी दया येऊ शकली असती, परंतु आता नाही, आता मी हिच्यावर दया नाही दाखवू शकत। पण कमळी, तू दयेला पात्रच नाही, तुला शिक्षा तर भोगावीच लागेल, तुझ्यावर दया करावी याला तू लायकच नाही। म्हणून मी माझा पुन्हा एकदा निर्णय सांगते की ही मुलगी कॉलेजच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच। हे बघ कमळी, तू हारलीस बाळा। आता गौरी मात्र बंड्याला पुन्हा फोन करते आणि बंड्या फोन उचलतो। तेव्हा आता गौरी म्हणते की हे बघ बंड्या, पहिला फोन दे, मला तिच्याबरोबर बोलायचं आहे। एवढ्यात मात्र बंड्या धावतच कमळीजवळ येतो आणि म्हणतो की सरू काकींचा फोन आहे, तिला तुझ्याशी बोलायचं आहे। कामिनी आणि का लगेच एकमेकांकडे पाहत असतात। तेव्हा आता गौरी लगेच कमळीला म्हणत असते की हे बघ, अगं तू बोल ना काहीतरी, तुझी बाजू मांड ना, तू सत्याची आहे, तुला कुणालाही घाबरण्याची
गरज नाही. हे बघ आता मात्र तू कधीही कुणाचा विचार करू नकोस. आता वेळ आहे ती फक्त आणि फक्त तुझा विचार करण्याची. तेव्हा आता कामिनी विचारते की कोण आहे, तुझी आई आहे का, आणि दे बरं मला फोन दे. आणि अहो कमळीची आई म्हणून लगेच कमळीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते. आता ती हॅलो हॅलो करत असते. तेवढ्यात लगेच आता कामिनी तिकडून बोलत आहे तर गौरी एकही शब्द बोलत नसते. कामिनी म्हणते की हॅलो, तुम्ही कमळीची आईच आहात ना. हे बघा ती का बोलत नाही मी तुम्हाला सांगते. कमळीची आई तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुम्ही तर खरं तर एका गुन्हेगाराला जन्म दिलेला आहे. तुम्हाला सांगते की येथे शिकण्यासाठी आली होती, पण शिक्षण वगैरे सगळं काही बाजूला राहिलं. ही भलत्या सलत्याच काहीतरी दुसऱ्याच गोष्टी करायला लागली. आणि हे बघा आहोत ते मात्र ही तुमची कमळी एका श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांची नात बनून राहत होती. का म्हणून का विचारता की त्याला पैशाचं आयुष्य जगायचं होतं, पैसे घ्यायचे होते म्हणून तिने हे सर्व खोटे नाटक केले. अख्खी बाजंत्री गाजत गाजत ती आमच्या घरी आली होती. तिने फ्रॉड कागदपत्र सुद्धा बनवले होते. कळले ना तुम्हाला आता. आणि हे बघा यामध्ये फक्त दोष तिचा नाही तर तुमचा सुद्धा आहे, पण तुम्ही तिला तसे संस्कार दिलेले आहेत. गौरी मात्र आता काहीच बोलत नसते. कामिनी तिचा आवाज ओळखेल म्हणून तिला बिचारीला शांत राहावं लागतं. कमळी, निंगी, ऋषी यांना सगळ्यांना राग येत असतो. आणि हे बघा तुमची मुलगी दोषी आहे आणि तिच्यापेक्षा मात्र तुम्ही सुद्धा दोषी आहात, कारण तुमच्यासारखंच ती वागलेली आहे. आता कमळीची आई सरू काही बोलत नसते. कामिनी विचारते की हॅलो, अहो कमळीची आई बोलतात ना. आता गौरी मात्र बिचारी आपल्या मनात म्हणते की तू काय खरं बोलणार ग, अगं माझी कमळीच त्या घरची खरी नात आहे. फक्त तुझ्या भीतीपोटी हे सगळं मी लपून ठेवलं. आता कामिनी म्हणते की हे बघा बोला, तुम्हाला जर माझं ऐकून झालं असेल तर बोला काहीतरी. एवढ्यात बंड्या मात्र आता ह्या कामिनीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो. लगेच फोन कट करतो आणि फोन त्याने खिशामध्ये ठेवलेला असतो पण कट केलेला नसतो. गौरी ते बोलणं ऐकत असते. कामिनी म्हणते की तुझी आई काय बोलणार, वेडी आहे बहुतेक ती. बोलण्यासारखं असं काही राहिलेलंच नाही. त्यामुळे तू एक काम कर, गावी जा, तू आणि तुझी आई मिळून मात्र दोघेही रडत बसा. तेव्हा आता कमळी म्हणते की थांबा, चर्चा अजून संपलेली नाही. तुमचं जर भाषण बोलून झालं असेल तर मी आता बोलतोय, ही चर्चा पुढे नेतोय. अशी मात्र अनिका काय बोलली, मी फ्रॉड केला, सगळ्यांचा विश्वासघात केला, 420 केली. तुम्ही तर काय म्हटलात की मी तुमच्या इथे 5 स्टार सारखं जगलो, मजा केली, पैसे उडवलं. अनिका आणखीन काय म्हणले की मी मर्डर केला. हे सगळं घडलं तर मी एक गुन्हेगार आहे. तुम्ही मला पोलिसांमध्ये का दिलं नाही. तेव्हा आता कामिनी म्हणते की अगं ते केलेले आहेत ना, ते उपकार समज, तुझ्यावर केलेले आम्ही. त्यावरती कमळी म्हणते की तुम्ही माझ्यावर उपकार केलेत, मग मला सुद्धा माझं शिक्षण पूर्ण करून द्या. तेव्हा आता कामिनी म्हणते की ते सर्व अशक्य आहे, ते आता नाही जमणार. त्यानंतर कमळी म्हणते की हे बघा अँकर मॅडम, आपण मात्र पुढचे काहीतरी प्रश्न विचारू आणि चर्चा पुढे नेऊयात का. वरती आता अँकर करणारे मॅडम म्हणतात की अर्थात नक्कीच. आता कामिनीला ते प्रश्न विचारते की मी तुमच्या घरी मोठी खोटी नात बनून आले, हे कुणाला माहिती आहे. त्यावरती कामिनी म्हणते की राजनला. वरती कमळी विचारते की राजन कोण. तर कामिनी म्हणते की राजन कोण म्हणजे राजन म्हणजे अन्नपूर्णा महाजन यांचा मुलगा. कमळी म्हणते की जर राजन महाजन अन्नपूर्णा महाजन यांचे मुलगा आहे, मात्र प्रॉपर्टीसाठी ती मला इथे का आणते, सगळी त्यांचीच प्रॉपर्टी आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते की हो. त्यावरती कमळी म्हणते की मग खोटी नात बनून मला इथे का आणलं होतं, मला कळालंय का. त्यावरती कामिनी म्हणते की मला माहिती नाही. तेव्हा आता कमळी विचारते की हे बघा मग अन्नपूर्णा महाजनची मी खोटी नात बनून का आले होते, हे तुम्हाला माहिती नाही तर ऐका. हे बघा कामिनी मॅडम, तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा महाजनची खोटी नात आणली होती, आठवते ना तुम्हाला. हे सर्व एकदा नाही, दोनदा नाही तर 3दा आणली होती. ही फसवणूक नव्हती की काय होतं. आता अँकर करणाऱ्या मॅडम म्हणतात की अच्छा, म्हणजे कामिनीचे तुमच्यावर सुद्धा आरोप होतात. तर कमळीने मात्र चांगला प्रश्न केलेला आहे. त्यानंतर कमळी म्हणते की त्यावेळेस मात्र आजींना किती त्रास झाला होता हे तुम्हाला आठवते का, त्यामुळेच मला मात्र त्यांची खोटी नात बनून यावं लागलं. आणि एखाद्याला जर आजारातून बरं करायचं असेल, ते करणं हे चुकीचं असेल की तुम्ही केलेला खोटारडेपणा चुकीचा आहे, सांगा नेमकं काय खोटं आहे. त्यावेळेस मात्र त्यांना किती मोठा धक्का बसला होता आणि त्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मला मात्र त्यांची मोठी नात बनून यावं लागलं. मला सांगा की एखाद्याला आजारातून बरं करण्यासाठी आता खोटं बोलावं लागतं, हे चूक आहे का, तुम्ही केलेलं नाटक चूक आहे. एक गोष्ट मी सांगते की मी आजींना बरं करायला गेले होते, मी त्यांना फसवायला नव्हते गेले. त्यामुळे हा जो काही 420 कलम आहे तो माझ्यावर नाही लागत, ते स्पष्ट होते. तेव्हा आता ऋषी खुश होत आता कमळीकडे बघत असतो. त्यानंतर कमळी पुढे म्हणते की ठीक आहे, हे जे काही गुन्हे तुम्ही माझ्यावर केलेले आहेत, तर ते सगळे गुन्हे मी केलेले आहेत, ते पण कॉलेजच्या बाहेर केलेले आहेत. त्याचा कॉलेजशी काय संबंध आहे याचं उत्तर द्या. मला आठवते का अनिकाने काय केलं होतं, विसरलात का तुम्ही. जो काही गुन्हे मात्र अनिकाने केलेले आहे तर ते सुद्धा कमळी सगळ्यांच्या समोर सांगते आणि म्हणते की मॅडम ते गुन्हे तर खूपच स्पेशल आहेत. त्यावेळेस मात्र असला कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. म्हणजे श्रीमंताच्या पोरांनी केलेला निर्णय वेगळा गुन्हा असतो आणि गरिबांच्या पोरांनी केलेला वेगळा असतो का. आता कमळीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कामिनी म्हणते की हे कॉलेज मॅनेजमेंटने आता हा निर्णय घेतलेला आहे की तू ह्या कॉलेजमध्ये नाही राहू शकत. त्यामुळे लाल शर्याचं असणारं तुझं कायमचं रस्टिकेशन लेटर
लेटर सुद्धा तयार आहे. मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून मी त्या रजिस्ट्रेशन लेटरवर सही करणार आहे. अनिकाला म्हणते की जा बरं बाळा ते लेटर घेऊन ये. अनिका तर तयारच असते. अनिका ते लेटर घेऊन येते. सगळ्यांच्या समोर कामिनी मात्र सही करत असते. तेव्हाचा सगळ्यांना धक्का बसतो आणि तेवढ्यात ते अन्नपूर्णा आजी येते आणि थांब कामिनी असं म्हणते. तेव्हा सगळेजण अन्नपूर्णा आजीकडे बघत असतात. अन्नपूर्णा आजी रागानेच कामिनीकडे बघत असते. तर कामिनी म्हणते की वहिनी ये ना, अगं अगदी वेळेवर आलीत. कमळीचं आता जे शाळेतून काढून टाकण्याचं लेटर आहे तर त्यावर तू सही करू शकते. हे लेटर मात्र ती आता अन्नपूर्णा आजीकडे सही करायला देते. सही कर असं म्हणते. अन्नपूर्णा आजी मात्र आता सही करणार आहे असं दाखवते आणि आता सगळेजण धक्क्याने बघत असतात. तेवढ्यात तो हातातील पेन फेकून देते आणि ते लेटर आहे तर ते फाडून टाकते. तेव्हा आता सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहे, ऋषी सर आहे, सगळेजण आता आनंदाने टाळ्या वाजवतात. अन्नपूर्णा आजी मात्र आता सगळ्यांच्या समोर सांगते की हिने मला फसवले, ही गोष्ट खरी आहे, त्याची मी तिला शिक्षा दिलेली आहे. तिला मी माझ्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर काढलेला आहे. हे बघा तो माझा वैयक्तिक प्रश्न झालेला आहे. माझ्या वैयक्तिक वादापायी मी कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान नाही करू शकत. असं जर झालं तर ते शिक्षण संस्थेची फार मोठी एक चूक असेल. अन्नपूर्णा कॉलेजमध्ये अशी चूक नाही होणार. त्यामुळे मात्र मी ह्या मुलीच्या करिअरच्या आड कधीही नाही येणार. माझ्या आयुष्यामध्ये स्थान नाही, पण ती अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकू शकते. अन्नपूर्णाचे हे बोलणे ऐकून आता कमळीच्या डोळ्यात पाणी येते आणि सगळ्यांना मात्र फारसा आनंद होतो. परंतु कामिनी, रागिनी आणि अनिका यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे होते. त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की बाकीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधून बाहेर काढण्यात आलेले आहे, ते सगळे विद्यार्थी मात्र या कॉलेजमध्ये शिकू शकतात. तेव्हा आता सगळ्यांना मात्र फारच आनंद होतो. परंतु रागिनी, अनिका, कामिनी रागाने बघत असतात. बोलून अन्नपूर्णा आजी तेथून जायला निघते तर कमळी त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायला जाते. तोच अन्नपूर्णा आजी रागाने निघून जाते. कमळीच्या डोळ्यात पाणी येते आणि सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. मात्र आता कमळी ज्योती आणि मीरा या दोघींना घट्ट मिठी मारते आणि आता त्या दोघी तिचं अभिनंदन करतात. तुझी कायम अशी साथ देऊ. त्यानंतर कमळी आता निंगीजवळ येते. निंगी रडत असते. कमळी आता ऋषी सरांचे आभार मानते, त्यांना थँक्यू बोलते. हिला सुद्धा आता कमळी घट्ट मिठी मारते. सगळे विद्यार्थी आनंदाने टाळ्या वाजवतात. ढोल ताशांच्या तालावर शेवटी आता कामिनीला कमळीच्या गळ्यामध्ये हार घालावा लागतो. सगळ्यांच्या अगदी समोर. ती मात्र कामिनीच्या चेहऱ्याकडे बघत टाळ्या वाजवत असतो. तेव्हा आता कमळी सगळ्यांचे हात एकत्र धरते आणि आता आपल्या मातेची शपथ घेते. तेव्हा आता सगळेजण डान्स करत असतात, कमळी सुद्धा. तेव्हा आता लगेच ती कामिनी आणि रागिनी अनिका यांना म्हणते की या की तुम्ही सुद्धा आमच्या आनंदात सहभागी व्हा. कामिनी लगेच म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा कमळी म्हणते की कामिनी आजी मी शेवटचं सांगते की मी येथे अभ्यासासाठी आले. मला कुणाशी वैर घ्यायचं नाही, ना कुणाच्या वाकड्यात जायचं. जर मुद्दाम कोणी माझ्या वाकड्यात गेलं तर मी सुद्धा सुट्टी देत नसतो. मला जो काही जोर लावायचा आहे तो तुम्ही लावू शकता. मी माझं स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच, पण एकदम असं फास्ट मध्ये. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. कमळी मात्र आता जेव्हा हॉस्टेलवर येते तर सगळेजण तिचं मस्त औक्षण करतात. कमळी खूपच खुश असते. इकडे कामिनी मात्र आता मेणबत्तीवर आपला हात धरते आणि म्हणते की तुला शिकायचं आहे ना, कसं शिकते मीच पाहते. तेव्हा आता रागिनीने मात्र जे काही फॉर्म भरताना आहे तर कमळीच्या फॉर्म कडून फी घेण्यासाठी सांगितलेलं असतं आणि आता हे सगळं काही कमळीसाठी मुद्दाम केलेलं असतं. एका मुलीचा म्हणजे कमळीच्या मैत्रिणीचा फॉर्म फाडून टाकलेला असतो. तिला खूप काही फी मागितलेली असते. तर निंगी म्हणते की हो, कमळीला मात्र सवलत मिळू नये यासाठी मुद्दाम केलेलं हे नाटक आहे. तर अनिका लगेच कमळीला म्हणते की तुझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नाही तर तू एक काम कर, भीक माग म्हणून. आता कमळी तिला उत्तर देते की मी पैसे कमवेल, ते पण स्वाभिमानाने कमवेल आणि फी सुद्धा भरणार. तर अनिका म्हणते की बघते तू कसं करते म्हणून. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.